सिद्धेश मोरे बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू दाखल होतो. मयूर कोंढरान संघाचा खेळाडू एक शिस्तबद्ध पद्धतीचं नियोजन आणि आयोजन मानावं लागेल ते राजधानी प्रीमियर लीगच्या कमिटीच्या मार्फत. सुरेख चेंडू कडून 200 रुपयाचं बक्षीस. पुन्हा एकदा सुनील गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. मारा करेल तो सिद्धेशाला. लोवर फुलटॉप पेचा चेंडू सन्मानजनक पद्धतीने खेळून काढलाय. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण होईल. या एका धावेने धावसंख्येत हलकासा बदल होईल. धावसंख्या होती ती 7. 1-7. 7 या अंकाकडे आपण घेऊन गेलो तर 7 जुलै 1983 महेंद्रसिंग पानसिंग धोनी यांचा जन्मदिवस. सुरेख फटका. कोणत्याही क्षेत्ररक्षक तिथे नसेल. पहिला षटक पॉवर प्लेचा षटक. पुन्हा एकदा सुनील मारा करेल तो मयूर याला. कहीं पे निगाहे और कहीं पे निशाणा. मात्र स्वेर चेंडू. पंचांची नजर बरोबर आहे. निशाणा पण बरोबर आहे आणि अवांतर धावेच्या स्वरूपात एक धाव मिळेल. धावसंख्या 12. सुनील आसुटकर याच्या जर कारकिर्दीवर आपण जर नजर टाकली तर आपला गावचा संघ रायगडवाडी संघ या संघाकडून खेळणारा खेळाडू आता मात्र राजधानी प्रीमियर लीग मध्ये सौम्या 11 पुनाडे या संघाकडून आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. या महत्वपूर्ण लढतीचं पहिलं षटक घेऊन आलाय तो सुनील. 5 चेंडू. 1 चेंडू शिल्लक. 5 चेंडू आणि धावसंख्या झाली ती 13. धाव फलक 13 या संख्येवर येऊन थांबलाय. गोलंदाजी मार्क असेल सुनील तर श्रेयश पार्टे. पहिल्या षटकाअखेरीस तळोशी संघाची धावसंख्या झाली ती 1-14. श्रेयश पार्टे याच्या प्रत्येक षटकारासाठी नागेश पार्टे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. अठरा चेंडू आणि 59 धावांची गरज तळोशी संघाला विजयासाठी. म्हणजे 20च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन स्वतः कर्णधार रोहन. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण मानावं लागेल. चांगला प्रयत्न होता मात्र एकच धाव मिळेल या मोठ्या फटक्यावर श्रेयश आणि मयूर याला. चांगली स्पर्धा म्हटली की चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात.
याचाच एक नमुना आपण आता पाहिलात। इथे 4 धावा खर्ची घातल्या असत्या, मात्र एक सुरेख क्षेत्ररक्षण। पुन्हा एकदा रोहन टू मयूर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे। पुन्हा एकदा रोहन गोलंदाजी मार्कवर सज्ज करेल, मारा करेल तो कुणाल याला। अजूनही भरपूर धावसंख्या करायची तळोशी संघाला। शॉर्ट पिच टप्प्यावरचा चेंडू, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू कदाचित, आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळेल। सामना विजयाच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची असेल तर नक्कीच येणाऱ्या चेंडूवर मयूर आणि श्रेयस याला मोठे फटके खेळावे लागणार आहे। या स्पर्धेत आपल्याला टिकून राहायचं असेल तर हा सामना जिंकणं महत्वाचं आहे। रोहन आपली भूमिका पार पाडतोय, मात्र तळोशी संघाकडून स्वेर चेंडू, इक्का दुक्का से कुछ नहीं होने वाला है। 1-2 धावाने काय होणार नाही। सामना जर विजयाच्या दिशेने आपल्याला न्यायचा असेल तर नक्कीच मयूर याला मोठे फटके खेळावे लागणार आहेत। रोहन टू मयूर, पुन्हा एकदा स्वेरचे 22। अजूनही 51 धावांची गरज आहे। म्हणजे रोहन कोरपे यांनी ज्या एकट्याने धावा केल्या होत्या या तळोशी संघाच्या पूर्ण खेळाडूंना करायचे। 1-22 रोहन टू मयूर। चांगला कमबॅक रोहन याच्या माध्यमातून, खोलवर टप्प्यावरचा चेंडू, डान्सिंग ग्राउंड विकेट आपल्याला पाहायला मिळाला मयूरच्या माध्यमातून। मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही। निर्धाव चेंडूची इथे सांगता, धाव फलक स्थिर। मयूरच्या प्रत्येक षटकारासाठी संतोष पार्टी यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आहे। मात्र मयूरची बॅट अजून बोलायला लागली नाहीये। रोहनला गोलंदाजीचा सूर गवसलाय, कारण त्याच्या आकारामध्ये भरपूर बॅलन्स आहे। त्याला माहिती आहे आपण स्वेर चेंडू टाकला, वाईट चेंडू टाकला तरी काही मोठा एवढा फरक पडणार नाहीये। 2 चेंडू स्वेर टाकून तो पुढचा चेंडू निर्धाव टाकतोय। मात्र मयूरला काय करायचं आहे, रोहनवर प्रेशर निर्माण करायचं, दडपण निर्माण करायचं आहे। मात्र मयूर अयशस्वी होतोय। धावा आल्यात तर स्वेर अवांतर धावेच्या स्वरूपात धावा आल्यात। बॅट मधून कोणताही मोठा फटका नाही। आता मात्र मयूर पिसाळला, चेंडू सीमारेषा
रोहनच्या षटकामधील एक चेंडू येणे शिल्लक असेल. धावसंख्या झाली ती 29. जोपर्यंत मयूर आणि श्रेयसची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत सामना कोणत्या बाजूने झुकेल आपण सांगू शकणार. अजूनही 13 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मध्ये. पुन्हा एकदा रोहन टू मयूर. चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल सुनील कडून. दुसरं षटक संपुष्टात येत आहे. दुसऱ्या षटका अखेरीस तळोशी संघाची धावसंख्या झाली ती 29. अजूनही 12 चेंडू आणि 44 धावा. मयूर पुन्हा एकदा बिग हिट. लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषावर षटकार. विजयासाठी 38 धावांची गरज असणार आहे. अनिकेत मयूर पुन्हा एकदा बिग हिट. चेंडू वन बाउन्स. क्षेत्ररक्षण मानावं लागेल डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. राजधानी प्रीमियर लीग वर्ष पहिले तब्बल 19 गावातील खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. ग्रामीण खेळाडू असतील, तदनंतर मुंबई, सुरत, अहमदाबाद, परदेशी जाऊन परराज्यात जाऊन नोकरीनिमित्त परराज्यात जाऊन तिथे वास्तव्याला आहेत. मात्र आपण या गावचे रहिवासी आहोत म्हणून या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. तब्बल 19 गावचे खेळाडू. राजधानी प्रीमियर लीग वर्ष पहिले. एक महत्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळतो. तळोशी संतोषजी पार्टे यांचा संघ रंगमाता तळोशी, तर दुसऱ्या बाजूला संघ आहे तो सौम्या 11 पुनाडी. धावसंख्या झाली 37. स्वर चेंडू अवांतर धाव मिळेल तळोशी संघाला. धाव फलक पुढे सरसवते मात्र लोकलच्या गतीने चाल. जर धाव फलक आपल्याला गाठायचा असेल, विजय प्राप्त करायचा असेल तर स्पीड प्राप्त करावं लागेल मयूर याला. स्वर चेंडू अवांतर धाव घेतली गेली.
6 चेंडू 34 धावा. आव्हान आहे मात्र अशक्य नाही. आपण क्रिकेटमध्ये कितीतरी वेळा पाहिलंय 6 चेंडू 36 धावा झाल्यात, एका चेंडूत 282 धावा झाल्यात आणि विजयासाठी किती धावा पाहिजेत? 6 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. या सामन्यातील एक निर्णायक पूर्ण षटक घेऊन येतोय तो शुभम. साहिल 6 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. शुभम टू साहिल. शॉर्ट स्टॉपवरचा चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल आणि झेल टिपला जातो. उत्तर देतो तो मयूर. पुन्हा एकदा बिग हिट चेंडू सीमा रेषा पार षटकार.
यांना हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे. रोहन, नक्कीच एक शब्द तुझ्याशी बोलेल, कारण हा सामना व्हायच्या अगोदर नक्कीच आपण दोघे जण इथं भेटलो होतो आणि चर्चा चालू होती की आपला जो सेनानी आहे तो अपयशी होते आणि अशा वेळेला तू सांगितलंस की माझ्या काही चुका होत्या, थोडंसं मी काहीतरी स्वतः चेंज केलं आणि तदनंतर तू सामन्याला प्रत्यक्ष उतरलास. मी मागे होतो बॅकस्टेजला, परंतु मैदानात जे आवाज येत होते, रोहन कोरपे नावाचं वादळ या मैदानावर घुमत होतं आणि तब्बल 10 षटकार मारून 19 चेंडूमध्ये 64 धावांची बहारदार पेरी, म्हणजे सह्याद्रीचा एखादा उंच कडा पार केल्यासारखी करे. आता तुला कसं वाटते? सकाळी खऱ्या अर्थाने निराश होतास, आता तुझे संघ मालक, तुझे चाहते यांना तुझ्यासाठी काय वाटते बोलावं? जसं मी लास्ट टाइम बोललो होतो की मी ट्राय करेल की 50+ मारायचा, पण मी ट्राय करतो की माझा एक तरी बॉल कनेक्ट झाला तर मी इझिली माझी बॅटिंग जी आहे, लाईनअप आहे ती माझा जो स्ट्रेंथ आहे तो ऑब्व्हियसली मी यूज करेल आणि मी फक्त एकाच बॉलचा वेट करतो की जेणेकरून मला कॉन्फिडन्स भेटेल की माझा एक बॉल टच, जे एक बॅटला चांगला पंच लागला, जो व्हेरी फर्स्ट बॉल लागला तिथपासून मला तो कॉन्फिडन्स आला. मी बोललो की आता दुर्लक्ष करून टाका इकडे. मित्र, तू धुरलाच नाही तरी मैदान पूर्ण नांगरून टाकलेलं आहेस, कारण आता हे मैदानच राहिलं नाही, कारण रोहन या नावाचं वादळ मैदानात आलेलं आहे. सकाळपासून बऱ्याचशा इथल्या लोकांना वाटलं असेल की कर्णधार तुझ्याकडे का दिलं, तर त्याचं कारण, त्याचं उत्तर तू आज बॅटने दिलंस. नक्कीच रोहन, शुभेच्छा असतील. फायनल पर्यंत आणखीन एक अर्धशतक पाहायला जरूर आवडेल. पण जाऊया पुढच्या सामन्यासाठी. शुभेच्छा असतील दोन्ही संघाला. धन्यवाद साहेब, तुम्ही पण सकाळपासून चांगली आम्हाला साथ दिलीत आणि एक क्रिकेटचं व्यक्तिमत्व आजपासून आमच्या मैत्रीत जोडलं गेलं. धन्यवाद.
बाजूला गोलंदाजी सौम्य 11, तर दुसऱ्या बाजूला फलंदाजी करतायत स्वराज्य रक्षक. हो, पहिला चेंडू समोरच्या दिशेने 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. इथे मात्र काय घडते तर चौकार 4-4-4. हो, इथे मात्र काय घडते तर नक्कीच दिव्यांगच्या बॅट मधून येतो चेंडू. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत इथे मात्र दिव्यांगच्या माध्यमातून एक धाव अर्जित केलेली आहे. आणि विचार केला तर धावफलक पुनश्च 1 पुढे जाईल. तब्बल 6 धावा धावफलकावर. राजधानी प्रीमियर लीग खऱ्या अर्थाने पाहतोय क्या सामने होत आहेत. टेनिस क्रिकेट मध्ये खऱ्या अर्थाने व्यावसायिक गटाचे ज्या प्रकारे सामने होत आहेत ते सामने असेच आपल्याला पाहायला भेटत आहेत. 19 गावातील जवळजवळ 12 संघांमध्ये 168 खेळाडू आज मात्र 3 दिवस मैदानात खेळत आहेत. सुनील हो, फुलटॉस चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्रिकेटच्या कॉपी बुक स्टाईल मधला बिग हिट षटकार. मात्र 3 दिवस अचूक तुमचा त्या फटक्यावर घेतलेला नियंत्रण हे खूप महत्वाचं असते. तुम्ही जेव्हा लेग साईडला फटका मारता शरीराचा वेग असतो तुम्ही सगळं काही वापरू शकता, परंतु अचूक टायमिंग किती महत्वाचं असते. म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यानंतर चहात बिस्किट घेऊन तोंडापर्यंत जाऊन पडू नये. ते टायमिंग योग्य असतं ना, ते टायमिंग आता साधलं जाते. क्रिकेटमध्ये सुद्धा टायमिंगला खूप महत्वाचं असतं, कारण बिस्किट अक्का खायचा असेल तर टायमिंग गरजेचं आहे. क्या बात आहे. इथे मात्र 2 यॉर्कर पाहायला भेटला. सुनील जो रायगड वाडी या संघाकडून खेळतो आपल्या स्थानिक संघाकडून, परंतु आता काय घडते तर आता मात्र तो सौम्या 11 पुणेडे गाव या संघासाठी जरूर चांगली कामगिरी करतोय. सकाळपासून नक्कीच सुनीलला मी पाहतोय, प्रेमात पडलोय, कारण ह्या गोलंदाजाने आज खऱ्या अर्थाने ह्या राजधानी प्रीमियर लीग मध्ये गोलंदाजाचा दबदबा ठेवलेला आहे. मगाशी विचार केला तर शेवटचं स्लॉगवरचं 3 धावांचं षटक या सुनीलने हाताळलं आणि जाणून देतो टेनिस क्रिकेटला की आमच्या रायगड वाडीत सुद्धा असं काही गोलंदाजाची एक खाण आहे जी सुनील नावाची, जी रायगड राजधानी प्रीमियर लीग मध्ये आज मस्त धगधगताना दिसत आहे. नक्कीच या तोफखान्यातून आणखीन एक गोळा समोर जरूर आहे दिव्या. हो, इथे मात्र 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडूची वाट बघत असताना टिपला जातोय. धगधगताना दिसत तेवढी कमी आहे, कारण दिव्यांगला मात्र शेवटच्या चेंडूवर परतावं लागेल. आणि अशा तऱ्हेने पहिलं षटक जे खऱ्या अर्थाने रोहन कोटपे यांनी सोपवलं होतं सुनील यांच्यावर, ते सोपवलेलं षटक मात्र चांगल्या प्रकारे पार केलं जाते. जरूर 13 धावा खर्च केल्या सुनील याने, परंतु चांगली गोलंदाजी केलेली आहे. कारण ह्या कठीण परीक्षा आहे. पहिल्या जर तुम्ही लीग मधले सामने पाहिले तर सोपे प्रश्न होते. म्हणजे तुम्ही शाळेत जात असाल तर एका वाक्यात गाळलेल्या जागा अशा काही सोप्या असतात, परंतु आता शेवटचं आणि अंतिम बोर्डाची परीक्षा आहे. इथून जर तुम्ही पास झालात, हे कठीण प्रश्न सोडवले तर नक्कीच राजधानी प्रीमियर लीगच्या या 3 पैकी एका ट्रॉफीला तुम्ही गवसणी घालू शकता. परंतु हे एवढं सोपं नाही, कारण येथे काटेकी टक्कर, क्रिकेटचं युद्ध, बॅट आणि बॉलचं, चेंडू आणि फळीचं जे ह्या मैदानात आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच एक षटकाचा खेळ झालेला आहे. 13 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. दिव्यांग जरूर जातोय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. नवीन फलंदाज विवेक
वैभव जरूर येत आहेत फलंदाजीसाठी. आता मात्र विजयच्या जोडीला वैभव असतील, नॉनस्ट्राईकला जरूर आहेत, परंतु आता स्वतः कर्णधार किल्लेदार ज्याला म्हटलं जातं, तो किल्लेदार अर्थात कॅप्टन जो आता मात्र गोलंदाजी मार्कवर आहे, रोहन पारठे. खऱ्या अर्थाने पाहतो रोहन कोरपे, खऱ्या अर्थाने पाहतो रोहन याची कामगिरी आता मात्र उंचवलेली आहे. संघाला पार करून जाणारा हा कर्णधार पाहूया कशा प्रकारची कामगिरी घेते. परंतु तद्वर एक सूचना जरूर देईल रोहन आणि कंपनीला, जास्त वेळ घेऊ नका. पंच सर तुम्ही टाइम कडे जरूर लक्ष द्या, कारण टाइम इज खऱ्या अर्थाने महत्व आहे. इथे मात्र आयोजक सगळं काही विकत आणू शकतात. पुढचा चेंडू, हो इथे मात्र अचूक टप्प्याचा चेंडू मागे निघून जातोय. नक्कीच इथे मात्र निलेशजी सावंत आणि त्यांचे सगळे आयोजक चांगल्या प्रकारचा विठ्ठल डीजे काल 3 दिवस पासून क्या सुंदर गाणी वाजवत आहेत. एक टेनिस.ची टीम काल पासून दाखल झालेली परवापासून आणि चांगलं प्रेक्षेपण देत आहेत. आमच्यासारख्या नक्कीच संधी दिलेल्या समालोचकांना मात्र चांगलं संधी दिलेली आहे. हे सगळं काही आणू शकतात, परंतु वेळ आणू शकत नाही. परंतु आता वेळ कोणाची आहे, तर वेळ आहे विवेक. तर विजय यांच्या बॅट मधून मोठा फटका येतोय. तब्बल 19 धावा धापलकावर लागलेल्या आहेत. रोहन यांच्या चेंडूवर प्रहार केला जातोय. इथं तोडली जाते गोलंदाजी रोहन यांची. ओहो, पुन्हा एकदा क्रिकेट मध्ये जरूर म्हटलं जातं हा ऊन आणि पावसाचा खेळ आहे. कधी तुम्हाला जोरात ऊन लागेल तर कधी एक सुंदर चिंब भिजवणारा तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल. कधी ऊन असेल तर कधी सावली असेल. हा खेळ मात्र मित्रांनो असाच आहे. कभी तेरी कभी मारी, नक्कीच बारी बारी सबकी बारी हे क्रिकेट मध्ये पाहायला भेटते. एक चेंडूवर षटकार आल्यानंतर चांगल्या चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा ओ क्या बात है, आसमानी सुलतानी डोळा, जबरदस्त फटका येतोय. इथे एक चेंडूवर षटकार आल्यानंतर चांगल्या चेंडूची सांगता. पंचवीस धावांवर विजय आपल्या संघाला घेऊन जाते, ज्यामध्ये 24 धावांचं योगदान स्वतःच आहे. स्वराज्य खऱ्या अर्थाने रक्षक आहेत हे, आणि हे रक्षण करण्यासाठी मैदानात तुंबल युद्ध करत आहेत. हो, इथे मात्र काय घडतंय तर आता मात्र विजय ही रक्षक आहेत हे, आणि हे परत येतोय. नक्कीच पहिल्या विकेटचं पतन होतंय. दुसरे षटक चालू आहे आणि धावफलकावर तब्बल 25 धावा लागलेल्या आहेत. स्वराज्य रक्षक हा शब्द अर्थात संभाजी महाराजांना वापरला जातो आणि याच रायगडाच्या भूमीत उद्या मात्र स्वराज्य रक्षक संभाजी राजांचा ज्येष्ठ माघ शुद्ध सप्तमी या दिवशी राज्याभिषेक झाला होता आणि तशाच प्रकारचा राज्याभिषेक उद्या मात्र नक्कीच शंभूराजे दिनोत्सव सेवा समिती यांच्या मार्फत जरूर होणार आहे. नक्कीच हे सामने संपल्यानंतर आम्ही सुद्धा तिकडे जाणार आहे. नक्कीच एक मावळा म्हणून किंवा स्वराज्याचा सैनिक म्हणून नक्कीच तुम्ही सुद्धा राजांना नतमस्तक होण्यासाठी, शंभू राजांना छत्रपती होण्यासाठी जरूर उद्या सकाळी लगेचच रायगडावर जरूर हजर व्हा. नक्कीच हे या विभागाचं वैभव आहे. दरम्यान मैदानात जाऊया क्रिकेटच्या चर्चेसाठी, जिथे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय दुसरे षटक संपलेलं आहे. रोहन यांचं एक गड्यांच्या मोबदल्यात स्वराज्य रक्षक जाऊन पोहोचतोय. तब्बल 25 धावा, जिथे खऱ्या अर्थाने विजय आणि दिव्यांग हे दोन फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानात विवेक आहेत आता फलंदाजी मार्कवर.
हो इथे मात्र काय घडतंय मैदानात ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू हलकासा अपील जरूर पाहायला भेटला, परंतु अपील फेटाळून लावलेला आहे. पंच जरूर आहेत तटस्थ. पंचांची आज 2-3 दिवस कामगिरी चांगली आहे. एक सुद्धा निर्णय असा गेला नाही की तिथे कुठे वादग्रस्त निर्णय झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने एक चांगले जाणकार पंच या स्पर्धेला जरूर लाभलेले आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू मागे 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 निघून जातोय. या प्रश्नाचं उत्तर फलंदाज विवेक यांच्याकडे नाही आणि विवेकला आता मात्र स्वतःची सतत विवेक बुद्धी ज्याला म्हणतो, जेव्हा वेळेवर विचार करून घेतलेली निर्णय म्हणजे सतत विवेक बुद्धी असा मराठीचा अर्थ जरूर आहे. इथे मात्र काय घडतंय तर समय सूचकता खूळ चेंडूला मोठा फटका, बिग हेड 6. दिशेने चेंडू नक्कीच इथे मात्र चुकी होते आणि इथे चुकीला माफी नाही. तर नक्कीच या ठिकाणी छोटी दर्शक गार्गी नटे आलेले आहेत. विनंती असेल आपण सन्मानित कक्षामध्ये गार्गीजी या आपलं सुद्धा तर नक्कीच या जरूर आणि विवेक मात्र माघारी आपल्या संघाची साथ सोडून परततायत. राजधानी प्रीमियर लीग पाहतोय आपण. रायगडच्या वैभवशाली इतिहासातील एक सोनेरी पर्व म्हणजे राजधानी प्रीमियर लीगचं पहिलं पर्व जे खऱ्या अर्थाने ह्या रायगडच्या ऐतिहासिक नगरीत आपण पाहतोय. ओहो इथे मात्र काय घडतंय, इथे मात्र जोरदार अपील जरूर झाला. चेंडू मात्र जरूर शरीराचा वेध घेणारा होता आणि पंच सरांचा इशारा येतोय लेग बाईच्या स्वरूपात. धावफलक एकने पुढे जाईल. तब्बल 36 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. विचार केला तर 2 षटकाआधी धावा मात्र चांगल्या प्रकारे लुटल्या गेलेल्या आहेत, जमवल्या गेलेल्या आहेत आणि ह्या धावा येणाऱ्या काळात सौम्य 11च्या फलंदाजीला थोड्याशा अडचणीत आणू शकतायत. परंतु इथे मात्र तुम्हाला कष्ट, जिद्द आणि मेहनतीने सगळं काही भेटणार आहे. क्रिकेट मित्रांनो असा खेळ आहे की तुम्हाला वारंवार काहीतरी नवीन शिकवतं आणि त्या शिक्षणातूनच तुम्ही काहीतरी घडता आणि घडता घडता नक्कीच तुम्ही एक चांगला क्रिकेटर होता. आणि म्हणूनच की काय आपल्या गावातील स्थानिक क्रिकेट मध्ये खेळणारा खेळाडू आज मात्र राजधानी प्रीमियर लीग सारख्या एखाद्या व्यावसायिक स्पर्धेत दाखल झालेला आहे आणि प्रत्येक संघ आपापल्या परीने एक चांगली कामगिरी इथे मात्र करताना दिसत आहे. तिसऱ्या षटकाला जरूर मैदानात सुरुवात होईल. तिसरं षटक घेऊन येत आहेत फलंदाज. चौथं षटक शुभम घेऊन येत आहेत. गार्गी नटे आपल्याला विनंती आहे या मुलींची महाडिक यांच्यातर्फे आपल्याला इथे आमंत्रित करण्यात येत आहे. ओहो हा सुद्धा एक मोठा टोळा. इथे मात्र चेंडू सीमा रेषा पार षटकार. आणि तब्बल धावफलक 42 वर येऊन पोहोचवतोय. एक निर्णायक लढत मित्रांनो पाहतो आपण.
हो, इथे मात्र काय घडतंय तर नक्कीच ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू उजव्या हाताच्या बाहेरच्या चेंडूला जाण्याचा इथे मात्र निमंत्रण दिलं कुणाल याने. पंचांकडे जरूर कटाक्ष टाकला, परंतु तदनंतर पंचां सरांचा इशारा येतोय हा चांगला चेंडू आहे, ही योग्य लेद आहे क्रिकेटच्या नियमावलीत राहून हे मात्र गोलंदाजाने टाकलेला चेंडू आहे, म्हणून नक्कीच काय निर्धाव चेंडू इथे मात्र संबोधला जातोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू कुणाल यांच्यासाठी. ओहो, इथे मात्र शरीराच्या पासून जवळ खेळला जात नाही, लांब खेळला जातोय, चुकी होणार नाही, परतावं लागेल पुन्हा. संबोधला जातो. मार्कवर पाहूया इर्शाद आणि अर्थात यांच्या माध्यमातून मोठे फटके येतात का, की या प्रकारची चांगली गोलंदाजी हाताळली जाते का. चौथं षटक प्रगतीपथावर असताना इथे मात्र अरफातच्या बॅटमधून मोठा फटका येतोय, चेंडू मात्र हवेतून सफर करतोय 6 धाव. प्रकारची चांगली गोलंदाजी इथे आपण काय पाहतोय तर उजव्या इष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू पंच सर वाईट करार देत आहेत. अवंतर धावीने धावफलक 49 वर जाऊन पोहोचलेला आहे. राजधानी प्रीमियर लीग आपण पाहतोय खऱ्या अर्थाने राजधानीच्या वैभवशाली इतिहासातील सुवर्ण पर्व, जे पहिलं पर्व आपण नक्कीच येतोय. येणाऱ्या काळात या पर्वाच्या कित्येक पर्व होतील, परंतु अभिमानाने जरूर आपण सांगू की ऍज अ समालोचक म्हणून मी पहिल्या पर्वाला हजर होतो. पुन्हा एकदा बॅटच्या समोर जी धावत ज्याला क्रिकेटमध्ये म्हणतात ती दिलेली आहे.
दरम्यानची ही लढत एक बिग फाईट, एक बिग बॅटल, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्यामधील द्वंद्व युद्ध, एक काटेकी टक्कर, कशमकश मुकाबला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. जिथे मात्र मागील सत्रामध्ये धमाकेदार बॅटिंग आपण पाहिली, कमालीची फलंदाजी, जिगरबाज खेळी, झंझावती आणि झुंजार खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहिली. धमाकेदार परफॉर्मन्स हा आपण मात्र मागील मॅच मध्ये, मागील सत्रामध्ये पाहिला, जिथे मात्र विजय गुड हा वादळ निर्माण झालं होतं, परंतु ते वादळ शांत झालं. त्यानंतर मात्र वैभव या फलंदाजाने बॅटिंग केली आपण पाहिली. या संपासनाचा इशारा, मॅच इज ऑन, गेम इज बिगिनिंग, 3-2-1 यस इट इज फर्स्ट बॉल आउट टू ओव्हर स्ट्राइक एंडला फलंदाज आपण पाहतोय रोहन आणि रोशन. यावेळेचा हा बॉल इथे मध्ये चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन, पाचवा चेंडू पहिलाच हाताळला जातो. इथे मात्र एकेरी धाव पायचीच्या स्वरूपात असेल, लेग बाईच्या स्वरूपात असेल. एक धावेच्या साहाय्याने श्री गणेशा खातं ओपन केलं जात आहे. स्वराज्य रक्षक या सौम्य 11 या संघाचं. तिथे मात्र स्ट्राइक एंडला फलंदाज आपण पाहतोय रोहन. या फलंदाजानं मागील मॅच मध्ये करामत केली. या स्पर्धेतील या अंतिम दिवसामध्ये अर्धशतकीय केली. 65 धावा कुठल्या होते या फलंदाजानं. आता मात्र त्याचा संघ या स्पर्धेमध्ये जर कायम टिकून ठेवायचा असेल तर या तब्बल धावांचा पाठलाग करायचा आहे. 56 अब तक 56 रनों की जरूरत थी. जिधर बल्लेबाज के लिए बल्लेबाज रोहन लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना जर आपल्याला पाहायला मिळेल. तिथे मात्र पॉवर प्लेचा षटक, स्क्वेअर रेक रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. त्यानंतर मात्र लॉंग ऑन च्या इथे एक क्षेत्ररक्षक, यावेळेस तो यॉर्कर टाकायचा केलाय प्रयत्न. अंपायर सर इथे पाहत आहेत. त्यानंतर मात्र घोषित करतील की हा चेंडू असेल स्वर आव्हांतरित धाव. या आव्हांतरित धावेच्या साह्यानं धावफलकावरती धावा लगावल्या जातील. एकेरी धावेच्या साह्यानं धावफलक जर आपण पाहिलं, एका चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा लगावल्या जात आहेत. जिथे मात्र स्ट्रायकर एंडला फलंदाज, मागील मॅचचा हिरो, या स्पर्धेमधील पहिला अर्धशतकीय खेळी करणारा फलंदाज रोहन कोरपे, कॅप्टन इन ऍक्शन. यावेळेस हावलर फुल टॉस along the carpet केलं. एकेरी धाव येईल. या एकेरी धावेच्या साह्याने धावफलकावरती धावा येतील 3. एक देखणं आणि सुज्ज असं आयोजन आपण पाहतोय. निलेशजी सावंत साहेब यांच्याकडून आपण माननीय श्री संतोषजी सोनत साहेब यांना विनंती करतो व्यासपीठावरती यायचे. आपलं राजधानी प्रीमियर लीग 2022 मध्ये स्वागत आहे. इथे मात्र स्वागत केलं जात आहे गोलंदाज साहेब यांच्याकडून आपण मधनं आपल्याला काय पाहायला मिळत आहे तर नक्कीच निलेशजी सावंत साहेबांना जोडली गेलेली माणसं या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत. हे आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलंय. शिवबा 11 या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो व्यासपीठासमोर यायचं आहे. आमचे साथी समालोचक मनोज सर यांना भेट द्यायची आहे. अंकुश लांबजे यावेळेसचा हा बॉल आपण पाहतोय. नेदाव चेंडूची सांगता धावफलक स्थिर 7 या आकड्यावरती स्टॅकेंडला फलंदाज रोशन. यावेळेसचा हा बॉल जरूर हवेमध्ये सफर करतोय, परंतु एका हातामध्ये झेल टिपण्याचा केला होता प्रयत्न, परंतु इथे एक जीवनदान कोणाला मिळतंय तर रुपेश रोशन सारखे या फलंदाजांना, ज्याने मात्र पहिला मॅच आठवण करून द्यावी लागेल. 6 चेंडू मध्ये 14 धावांची गरज असताना केलेली ती आतिषबाजी, एक षटकार एक चौकार कव्हर रिझर्व मध्ये घेतला होता. त्या फलंदाजाला आज मात्र जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळालं पाहिजे. यावेळेस हल्ल्यावर फुल टॉस भिरकावून दिला. सीमारेषा लगोलग टिपला गेलेला हा झेल. आज मात्र जर विचार केला ना, रोशनचा जर विचार केला, मी लांबजे साहेब यांना विनंती करतो व्यासपीठावरती यायचे. आपली सुद्धा बसण्याची व्यवस्था केलेली आहे. तर जिथे मात्र आपण पाहिले ना, रोशन हा बॅट्समन
गोलंदाजाचा पेसचा वापर करतोय, टायमिंग प्रॉपर करतोय, फक्त पंच वरती चेंडू मात्र हवेत उडवताना आपण पाहतोय. इथे मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय. एक विस्फोटक फलंदाजी ज्याने मागील सत्रामध्ये केली. 24 धावा वैयक्तिक ठोकून काढला होता तो फलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्क वरती आलाय. या स्पर्धेमध्ये नाझीम गुल्ली सारखी गोलंदाजी करत असताना जरूर विजयला आपण पाहतोय. कधी इन स्विंग, कधी आउट स्विंग, तर कधी परफेक्ट यॉर्कर, कधी वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत असताना जरूर पाहतोय. तो विजयला विनंती असणारा ही स्पर्धा महत्वपूर्ण आहे. थोडसा वेळ जाऊन द्यायचा नाही. अंपायर संघाला सुद्धा विनंती असेल मॅच चोरी चालू करून घ्यायच्या. जिथे मात्र स्कोअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण योगेश कदम यांना अनुभवताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक इथे मात्र विजयच्या माध्यमातून पाहायला मिळेल. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा आणि निर्णायक षटक रोहन कोरपे याच्यासाठी, जो मात्र रोहन या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये अर्धशतकीय खेळी करणारा पहिला बॅट्समन ठरलाय. चांगली बॅटिंग या बॅटरच्या माध्यमातून जर आपण पाहतोय. 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लगावल्या गेल्या. एक फलंदाज रोशन हा बाद झालेला आपण जरूर पाहिला, परंतु आता जोडी मैदानात आहे रोहन आणि अनिकेत याची गोलंदाज विजय मार्क वरती. विजय थोडासा सहकार्य करायचा आहे मित्रा, वेळ खूप आपल्याकडे कमी आहे. अजून सुद्धा आपल्याला उर्वरित सेमीफायनल फायनलचे मॅच जरूर खेळवायचे. त्यानंतर त्यापूर्वी आपल्याला बॉल आउट सुद्धा करायचं आहे. जिथे मात्र 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग, त्यानंतर काउपॉन मिडऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला, मिडऑफला आणि एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. एसटी रक्षक आपण पाहतोय. यावेळेस 6 बॉल लॉफ्टेड ड्राइव्ह, चेंडू मात्र फरार होईल. गगन बेदी, गगन भरारी मध्ये रोहन सांगून देतोय, तू जरी असेल नाझीम गुल्ली तर मी सुद्धा एजाज बनायला तयार आहे. इथे मात्र षटकार जरूर ठोकला गेलाय. यावेळेसचा बॉल हाफ ट्रॅकर गतीमध्ये परिवर्तन जरूर केलं. त्यानंतर इन स्विंग आपण पाहतो. या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. 6 चेंडू वेगवेगळ्या टाकण्याची क्षमता आणि टॅलेंट या गोलंदाजाकडे आहे. जरूर षटकार लगावला. त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये कमबॅक कसं करायचं तो दाखवून देतोय आज विजय गोरे. धावफलकाचा जर विचार केला तर 15 धावा 56 धावांचा पाठला करायचा आहे. यावेळेचा हा बॉल हेलिकॉप्टर, परंतु लँड होतं या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र रोहनला परता जर विचार केला होता या फलंदाज रोहन कोरपे संघाला विनंती करतो, आपण इथे तंबूचा आश्रय बनवलाय, त्या तंबूतच आपला संघ घेऊन बसायचा आहे. तसंच शिवबा 11 आपण सुद्धा जाऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर राहायचा आहे. यावेळेचा हा बॉल इथे मात्र एसटी रक्षक विचंबित झाला, फांबल झाला. एक घोषित स्वरूपात धाव येईल. या धावेच्या साहाय्याने धावफलकावरती धावा संख्या आपण पाहतोय तब्बल 16 धावा. माझा स्कोरर मित्र सांगतोय अक्षय रिंगे. यावेळेची ही मॅच नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी क्वालिफायची मॅच या स्पर्धेमधली आपल्याला पाहायला मिळते. अंतिम दिवस या स्पर्धेचा सुद्धा आपण पाहतोय. काय वेळ राहिला, या काही वेळानंतर आपण सर्व तिथून रजा घेणार आहोत, परंतु इथल्या गोड आठवणी घेऊन जाणार आहोत. यावेळेसचा हा बॉल इथे मात्र पंचनाक घोषित स्वरूपामध्ये डाव इथे डिक्लेअर करतात. थोडंसं एसटी रक्षक फंबल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विजय थोडंसं नाखुश आहे. वन बाउन्सची सुद्धा वॉर्निंग.
स्क्वेअर हंपर्सच्या भूमिकेमधला आपल्याला पाहायला मिळते. धावफलकाचा विचार केला दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलेला आपण पाहिलाय. 17 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 14-11 पुन्हा आडेवाडी या संघाच्या. यावेळेस हा बॉल नाझीम गुल्ली च्या शैलीनं गोलंदाजी करतोय गोलंदाज विजय गोरे. त्यानंतर मात्र कार्पेटच्या सहाय्याने केला गेलेला हा फटका धावा देऊन जातो. एक धाव एकेरी धावेच्या सहाय्याने धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 12 चेंडूंच्या संपुष्टानंतर धावफलक जर पाहिलं तर 18 या धावसंख्येवरती जिथे मात्र 56 धावांचा टार्गेट चा पाठलाग करत असताना सौम्य 11 हा संघ पाहतोय. आपण एक विशेष सन्मानाकडे जातोय. खऱ्या अर्थाने आपल्या या विभागाला अभिमानाची गोष्ट आहे. कॅमेरा एक विशेष सन्मान घेतोय व्यासपीठावर, कारण आपल्या या रायगड परिसराला खऱ्या अर्थाने एक अभिमानाची गोष्ट आहे. कावळे या छोट्याशा गावातून एक तरुण नक्कीच एक वेगळी उमेद घेऊन आपल्या रोजगारासाठी आपला हा राज्य सोडून परराज्यात जातो काय आणि आपल्या कष्टाच्या जिद्दीच्या आणि अपार मेहनतीच्या जोरावर हा तरुण इथे मराठी उद्योजक म्हणून उदयास येतो. त्यांनी केलेले परिश्रम आज मात्र तिथल्या कोठारी ज्वेलर्स ह्या मालकाच्या स्वरूपात तिथे आपण सुरत मध्ये पाहतोय. नक्कीच मी विनंती करतो समोर येण्यासाठी. आजचे मुख्य आणि ज्यांचा विशेष सत्कार होत आहे संतोषजी सणस साहेब यांना, की ज्यांनी सुरत मध्ये जाऊन आपण आपल्या मेहनतीच्या जोरावर खूप कमी वेळात कोठारी ज्वेलर्स या एक मोठ्या लेवलचं आज मात्र तिथं दबदबा निर्माण केलेला आहे. मित्रांनो जोरदार टाळ्या होऊ द्या आपल्या ह्या भूमी मित्राला ज्यांनी संघर्षमय प्रवास जरूर केला, परंतु हा प्रवास सुवर्ण प्रवास होता. आणि म्हणूनच की काय आज मराठी उद्योजक अर्थात कोठारी ज्वेलर्सचे मालक संतोषजी सणस खूप सारे स्वागत असणार आहे आपल्या राजधानी प्रीमियर लीग मध्ये. आणि नक्कीच तुमचं प्रेम अजून सुद्धा गावाला आहे हे नक्कीच आज तुम्ही इथे आल्यामुळे नक्कीच आम्हाला जाणून देते. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे किशोर कोकणे आपल्यासोबत जोडल्या जातील मैदानातील विश्लेषणासाठी. धन्यवाद मनोज सर. एक डॅशिंग आणि हँडसम पर्सनॅलिटी असलेलं एक व्यक्तिमत्व आज आपल्याला सुशांतजी साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेले आपण पाहिले. जिथे मात्र मैदानाचा विचार केल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाज कुणाल हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेला आपण पाहिला. त्यावेळेचा हा बॉल इथे मात्र पुश जरूर केलं फलंदाजानं. एक धाव आले एके धावेस दुसऱ्या धावेसाठी फरकण्याचा प्रयत्न, परंतु धाडस होतं मानस करू शकणार नाहीये. कारण की या दोन्ही फलंदाजांना माहिती आहे, सूरजला माहिती आहे, अनिकेतला माहिती आहे सर सलामत पकडी 50 बसेंगे तभी तो लढेंगे. इथे मात्र लढायचं आहे 56 धावांचा पाठलाग करायचा. जिथे मात्र तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. 21 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. पुन्हा एकदा आपल्या रनवेवरती दाखल झालाय. यावेळेस हा बॉल जरूर संधी निर्माण झाली आहे. कॅप्टन तिथे नक्की चेंडूच्या खाली आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव इथे मात्र कंप्लीट होते. एका धावेच्या सहाय्याने धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. जिथे मात्र बॅट्समन 2 बाद झालेले आपण पाहिले. महत्वपूर्ण 2 फलंदाज रोहन आणि रोशन. गोलंदाज कुणाल आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन सज्ज होतोय. कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये. यावेळेस हाफपॅकर बॉल इथे मात्र मिस्टाईम स्ट्रोक चेंडू हवेत. इथे मात्र टिपला गेला जे तिसऱ्या विकेटचा पतंगा सूरज षटकातील दाखल होतोय. इथे मात्र कमालीची गोलंदाजी आपण पाहतो करण याच्या माध्यमातून. त्यावेळेस हा बॉल गोल्डन स्पॉट वरती पिच होतोय. त्यानंतर मात्र वेगावरती स्वार, त्यानंतर मात्र एस्टान वरती केलेली ती फेक. इथे मात्र परतावं लागतं फलंदाज आणि
34 धावा रोखायच्या आहेत. इथे मात्र फलंदाजाला आक्रमक पवित्रा धारण करावा लागेल. बॅक टू बॅकचे 6 षटकार मैदानाच्या आतमध्ये खेचावे लागतील. महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. 6 चेंडू 34 धावा. पहिलाच बॉल ओव्हर पिच जरूर होता, परंतु प्रशांत सरकारी हा फलंदाज जरूर आपण पाहतोय, परंतु विरार हा क्षेत्र त्याने आपल्या बॅटिंगच्या जोरावरती गाजवलाय. परंतु आज इथे मात्र फेनेल त्याला बेडी घालत असताना जरूर पाहतो. यावेळेस हा बॉल पुन्हा मिस टाइम स्ट्रोक हवे चेंडू. कॅप्टन इथे मात्र चुकी करणार नाही. दुसऱ्या अटॅम्प मध्ये झेल टिपला गेलाय. फलंदाज करायचं, बाउंड्री लाईनच्या पासून थोडस दूर राहायचंय. शिवबा 11 पुनाडे वाडी. अन्यथा आपल्याला पुढील मॅचच्या साठी पेनल्टी द्यावी लागेल. यावेळेस मैदानाकडे वळूया. 3 चेंडू विजयासाठी 33 धावा. यावेळेस हा बॉल यष्टांवरती आदळला जातोय. जर मागील चेंडूवरती झेल जर टिपली आतमध्ये आतिषबाजी करत असताना पाहायला मिळतो. यावेळेस थोडंसं उशिरा पाठवले, परंतु चेंडू यावेळेस हा जोरदार फटका विजयची केलेली कमाली आपण पाहतोय. इथे मात्र मॅच जिंकते स्वराज्य रक्षका संघ. हॅलो, कोणताही वेळ आपण घेणार नाही.